तर आता आपण चाललेलो आहे कंपनीमध्ये. मग आता वाटत आपण जरा बोलूच, काय विषय काय नाही. समजून घ्या, घसा आपला खराब आहे. आता आपले आदित्य माळी काय जरा वेळाने येतो म्हणले. बरं ठीक आहे म्हणले, या तुम्ही. मग आपण जाऊ लवकरच कंपनीत. कारण का काल पण वेळ झालता, आज पण काय वेळ व्हायला नको म्हणून जायला पाहिजे. तर आपण आता गणाभाऊला आपल्या फोन लावलेला आहे. कारण का माहिती आहे, लोक आपल्याला सोडून गेली म्हणलं आपण लोकांना कधी सोडायचं नाही. आपण सगळ्यांना धरूनच चालवायचं, काय पण राहते तिकडे. पहिला आता जाऊ मिरजाच्या पुलापाशी, कारण ती गणाभाऊ आपले तिथंच येणार आहेत. तर काय म्हणतात, काय आपलीच मित्र आहेत म्हणून आपण पण गप्प बसायचं, नाहीतर काय. होय.
अजून आपली गणाभाऊ तर काय आले नाहीत. गणाला भाऊला आपल्याला फोन लावायलाच पाहिजे. गणाभाऊ पद्धतशीरपणे फोन लावूया. किंवा स्पॉट कोणाला माहिती आहे की नाही ते नक्कीच कमेंट करा, कारण त्यांनाच माहिती आहे काय विषय आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला गणाभाऊ म्हटलेले आहेत, तर जवळ तर आलोय. तर इथनं ते रस्ता दिसायला आहे, त्या रस्त्यावर तर काय गणाभाऊ दिसत झाल्यात. कधी येतात काय माहिती, त्यांचीच वाट बघत आहे आपण. असा विषय माहिती आहे काय, लोक आपल्याला सोडून जातात, पण आपण लोकांना सोडून जाऊ शकत नाही. आपल्याला लोकांची कदर माहिती आहे, सगळं माहिती आहे. असा विषय आहे सगळा. तर कॅमेरा अँगल मी बदललाय जरा, समजून जरा बघा काय होतंय, वेळ कसा होते ते पण जरा कमेंट मध्ये सांगा. म्हणजे उद्यापासून पद्धतशीरपणे हाच किंवा मग कालचा कॅमेरा अँगल मी लावू आपण. येऊ तशीर खालनं चालत जाय नाही, आपण वरनं चालत जायचं. पडलं की फाटाय पाहिजे. इथं धडकले की जिवंत राहण्याची शक्यता आहे. तिकडे वरनं पडले की काय विषय नाही. आपले गणाभाऊ तर दिसत आहेत आपल्याला. तर आपण आता मस्त गाडी पण चालू करू आणि निघू लगेच. ह्या गाडीची पण आपली वाट लागलेली आहे. तर आपले गणाभाऊ आलेले आहेत आपल्याला. तर चला निघूच लगेच. गणाभाऊ कसा आहे बघा, चार्जिंग नाही काय नाही, बिना चार्जिंग चाललेलं आहे कंपनीत. हळूच जा म्हणतात, यायचा वेळ नाही, जायचंच फास्ट म्हणे. काय आता काय करायचं सांगा. मग गणाभाऊ तुम्ही चार्जिंग का लावलं नाही हो सरजी, चार्जिंग का केलं नाही मग? हा हा द्वाडी नाही गुरुवार आज काही गणाने शब्द बोलले होते मागील काही आठवडे 2 आठवड्यामध्ये, जे कामाला लागायच्या अगोदर. तर गणाभाऊ आज संध्याकाळी आपल्याबरोबर येणार आहेत कुरुंदवाडला, नरसोबाच्या वाडीला येणार आहेत. आपण पण आज वाडी बिडीचं करून आपण घराकडे जायचा. गणाभाऊच्या नावानं छान बोल काय मी ट्राय करतात गणाभाऊ. ह्या माणसांच्यामुळे आपल्याला कंपनीला पण वेळ होतोय. हे गालीखंड घालणं चल. रस्ता आपल्याला जरा जरा माहितीच आहेत, जरा जरा गुगल मॅपच्या सहारे. तुला तर इथं जरा कॉन्सोल तर वेगळा असता, असं मस्त विकास सर्व दिसतोय समोर. तो कॉन्सोल जर आपला वेगळा असता तर काय झालं असतं बघा. तर ZX-10R किंवा कावासाकी T900 असं काय दिसलं तर कसं भारी वाटेल. नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तुमच्या मदतीनंच आपण घेऊ शकतोय, कारण का आपल्याकडे आता तेवढं काही बजेट नाही. आपल्याकडे आता साधी स्प्लेंडर घ्यायला पैसे नाहीत, मग ती तर काय राहिली बाजूलाच. पोलीस मामा असते चौकात चौकात पद्धतशीर मारतात. काय करायचं काय करायचं बाई काय करायचं, असं मारतात तसं मारतात, कसं मारतात. समोर असतातच पोलीस मामा या एरियामध्ये, म्हणजे असं मारतील काही. आपल्याकडे आता हाय, आज हेल्मेट हाय, सगळं हाय, लायसन हाय. पण जेव्हा जेव्हा आपल्याकडे लायसन नव्हतं ना, लायसन नसले की लय पेट्ट बसत होते आपल्याकडे. आता गणाभाऊ म्हणतात हळू चल, मग जाऊ आपण हळू जाऊ 20-25 30-40च्या स्पीडनं. तर पुढच्या चौकात असतात तिथं पोलीस मामा आम्हाला पकडायसाठी. पोलीस मामा काय करताय बाबा, काय करताय. काही नाही बाबा, मी तुला पकडतोय. मग पकडून काय करणार, पकडून काय करणार. मी पाडणार बिल, कारण का तू चाललाय गाडी चालवत मोबाईल वापरत चाललायस.
त्यामुळे मी तुझं आता चलान पाडणार, चलान. चला एकट्याचं फाडायला चला आता पद्धतशीरपणे आपण वाचलेला आहे न बघताच. गणाभाऊ आपले दररोज असतात, कारण का हा गणाभाऊंच्याकडे आपल्याला लायसनच नाही. माझी इच्छा आहे आज बाबा कधी तर याला पकडावं. म्हणजे याला कळून जाईल बाबा काय विषय असतोय. मग तेव्हा कुठे माणूस आपला लायसन काढेल, कारण का लायसन झाला आता 21-22 वर्षाचा कोर्ट झाली तर लायसन काढलेलं आहे बघा. काय आहे त्याला सांगतोय लायसन काढून घे म्हणून. लायसन काढून घे ना वाघ. काय नको म्हणले, आज खूप वेळ होते म्हणले इकडं. तर सरळ काय विषय होते बघूया त्याला. काल मला हिने असं सोडून गेलते, मी तिकडं गेलतो, हिने इकडं गेलते. हा म्हणजे आपला कालचाच रोड आहे. काल पण आम्ही इथं चालतो येताना. गणाभाऊ एकदम ब्रेक मारते ती, काय करायचं आता. ह्या पण गाडी गणाभाऊ वाट लागते असं वाटलं मला. हा नाही नाही नाही, गणाभाऊ विचारतात काय पडलं काय. हा कुठलं होय काय. चल चल असू दे चल. गणाभाऊ म्हणतात आपले मार्केटिंग वाले आपले पुढे गेले आहेत, कंपनीतली माणसं आहेत आपली. गेले की नाही लगेच म्हणतात काय विशेष, आज जरा वेळ झाला, हे झालं ते झालं. कंपनी अजून आपली उघडायची आहे, तरी पण आपण आज लवकर आलेच. गाडी जरा समजून घ्या, आपली जरा खराब झाल्या. गणाभाऊ पण आलेले आहेत आपले. गणाभाऊ तुम्हाला सर्व दिसत आहेत. चला आपण ठेवू आता व्हिडिओ करणं. नमस्कार मित्रांनो, आता आपण गाडी काढू बाहेर. गाडीच्या ह्याला किल्ली विसरली बघा बॅगेतच. पाकिट पण घेऊ मस्त पैकी आता खिशात. आणि काय किल्ली कुठे गेली आपली, किल्ली गावली. बॅग आता अडकलेली आहे, आपण आता माग लवकरात लवकर आपली गाडी काढूच जाऊ. नमस्कार मित्रांनो, मी हा ब्लॉग आता इथंच संपत आहे, कारण जेवायला पण आज खूप वेळ झाला. आता जेवला आम्ही संकष्टी असल्यामुळे. तर पुन्हा एकदा भेटू आपण याच टायमिंगला पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुमचा सर्वांचा लाडका आद्या भाऊ. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. तर चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. ठीक उद्या संध्याकाळी 5